नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्सच्या लेक्चरमध्ये आपले पुनश्च स्वागत. डिफरन्शियल कॅल्क्युलस पार्ट 6मध्ये आज आपण डिफरन्शिएशन ऑफ इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स या टॉपिकवर आधारित एक्झाम्पल बघतो. एक्झाम्पल नंबर 1 बघा. फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज इक्वल टू साइन इनवर्स 4x. सो y इज इक्वल टू आम्हाला दिले साइन इनवर्स 4x. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x वी गेट असं आपण म्हणू yचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. तर साइन इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह आम्हाला लक्षात पाहिजे. या इथं मी लिहून दिले. जर y इज इक्वल टू साइन इनवर्स x असेल तर dy बाय dx म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह होणार 1/√1 मायनस ह्या टर्मचा स्क्वेअर. इथं जर x आहे तर एक्सचा स्क्वेअर. इथं जर 4x असेल तर 4xचा स्क्वेअर. मात्र इथं जर 4x असेल तर 4xचा स्क्वेअर केल्यानंतर मग इंटू आम्हाला परत या 4xचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागतं, हे लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी आपण dy बाय dx लिहिताना 1/√1 मायनस 4xचा स्क्वेअर केला आणि मग इंटू परत आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं 4xचं. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x ऑफ 4x होतं 4, म्हणून मी या इथं लिहिलं 4. अशा रीतीनं dy बाय dx इज इक्वल टू 1/√1 मायनस 16x स्क्वेअर इंटू 4, म्हणजेच हा 4 इथे येईल. सो dy बाय dx इज इक्वल टू 4/√1 मायनस 16x स्क्वेअर असं सिम्प्लाय त्याचं डेरिव्हेटिव्ह होणार. एक्झाम्पल नंबर 2. इफ y इज इक्वल टू 1/2 tan इनवर्स रूट ऑफ x, फाइंड dy बाय dx. अगेन तुम्हाला दोन गोष्टी लक्षात पाहिजे. एक म्हणजे या रूटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं. लक्षात ठेवा, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x इज इक्वल टू असतं बघा 1/2 रूट x. म्हणजे हा रूट x जसाच्या तसा ठेवायचा इंटू 2 हे डिनॉमिनेटरमध्ये, म्हणजे रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह झालं 1/2 रूट x. सिमिलरली टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं. सो टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजे इथं जी टर्म असेल त्याचा स्क्वेअर. मग आता या इथं जर आपण पाहिलं तर y इज इक्वल टू तुला दिलं आहे 1/2 टॅन इनवर्स रूट ऑफ एक्स. हा 1/2 कॉन्स्टंट आहे, त्यामुळं तो तर तसाच राहील. जेव्हा तुम्ही डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट असं म्हणाल तेव्हा yचं डेरिव्हेटिव्ह होईल dy बाय dx. हा 1/2 ॲज इट इज राहणार. आता टॅन इनवर्स, ह्या टॅन इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह आपण मगाशी पाहिलं होतं या इथं 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजे या टर्मचा स्क्वेअर. तर इथं तर रूट आहे, मग तुम्ही याचं डेरिव्हेटिव्ह घेताना कसं लिहाल 1/1 प्लस त्या रूट एक्सचा स्क्वेअर. आणि मग तुम्हाला माहिती एक्स व्यतिरिक्त काही वेगळी संख्या जर असेल तर इथं आम्हाला परत याचं डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करावं लागतं, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स असं घ्यावं लागतं. मग काय झालं, हा 1/2 1/, या रूट ऑफ एक्सचा स्क्वेअर होतो एक्स फक्त, म्हणजेच 1 प्लस एक्स इंटू या रूटचं डेरिव्हेटिव्ह इथं आपण पाहिलं आहे 1/2 रूट एक्स. आणि अशा रीतीनं 2 इंटू 2 दॅट इज 4 रूट एक्स आणि 1 प्लस एक्स. अशा रीतीनं dy बाय dx झालं बघ 1/4 रूट एक्स इंटू 1 प्लस एक्स. एक्झाम्पल 3. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स सेक इनवर्स 3/4 एक्स. तर सर्वप्रथम आपण या फंक्शनला y मानूया. सो लेट y इज इक्वल टू सेक इनवर्स 3/4 एक्स. मग आता आपण
डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स असं म्हणू. वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय डी एक्स. सो dy बाय डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन एक्स इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 हे सेक इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह. हे बघ, या इथं दिलं आहे मी. नोट, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक इनवर्स एक्स इज इक्वल टू 1 अपॉन एक्स इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. म्हणजे या इथंची टर्म असेल ती इथं लिहायची आणि रूटमध्ये या टर्मचा स्क्वेअर करायचा -1 हे द्यायचं रूटमध्ये. जर इथं एक्स व्यतिरिक्त अजून कोणची टर्म असेल याला परत याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं असतं. आता या इथं आम्हाला फंक्शन असं दिलेलं आहे की y इज इक्वल टू सेक इनवर्स 3/4 एक्स. मग डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स असं जर आपण म्हणालो तर वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय डी एक्स इज इक्वल टू सेक इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह तुम्ही मगाशी पाहिलं 1 अपॉन ही टर्म इंटू रूट ऑफ या टर्मचा स्क्वेअर -1. मगाशी मी हे पण बोललो, ही टर्म जर एक्स व्यतिरिक्त अजून काही असेल तर परत इंटू या टर्मचं डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं असतं. म्हणून डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ 3/4 एक्स. म्हणजे याचं तुला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. आता याचं डेरिव्हेटिव्ह हा एक्स कट होईल म्हणजे 3/4 राहणार. हा 3/4 याचं डेरिव्हेटिव्ह, कारण एक्स कट. मग हे कसं लिहिशील तू? 1 अपॉन 3/4 एक्स इंटू रूट ऑफ याचा स्क्वेअर करायचा. 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16 एक्स स्क्वेअर -1. मग हा 3/4 अंशातला आणि हा 3/4 छेदातला कट, म्हणजे इथं उरलं फक्त एक्स. दुसरी गोष्ट, हा जो 16 आहे या 16ने आपण याला मल्टिप्लाय करून घेऊ. म्हणजे कसं होईल? 9x² -16 आणि या संपूर्णच्या आपण परत 16 येईल. 9x² -16 अपॉन 16. अर्थात हा 16 रूटमध्ये आहे. मग याचं स्क्वेअर रूट तुम्ही घेणार, म्हणजे स्क्वेअर रूटच्या बाहेर तुम्ही लिहिणार 16चं स्क्वेअर रूट म्हणजे 4. मग टर्म कशी झाली? 1 अपॉन एक्स इंटू रूट ऑफ 9x² -16 अपॉन 4. मग हा 4 जर याला भागिले, जर हा 4 तो जर उलटून गुणिले केला म्हणजे 4 इंटू 1 दॅट इज 4 होणार. आणि फायनली तुम्ही असं लिहाल 4 अपॉन एक्स रूट ऑफ 9x² -16. सो दिस इज dy बाय डी एक्स. आता एक्झाम्पल नंबर 4 बघ. इफ y इज इक्वल टू 5/2 कोसेक इनवर्स θ/2 फाइंड dy बाय डी थीटा. सो y इज गिवन 5/2 कोसेक इनवर्स θ/2. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा असं जर म्हणालो वी गेट, तर वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय डी थीटा. हा 5/2 कॉन्स्टंट टर्म ॲज इट इज. आणि मग कोसेक इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं हे इथं दिले मी. जर y इज इक्वल टू कोसेक इनवर्स एक्स असेल तर dy बाय डी एक्स काय असणार त्याचं? -1 अपॉन एक्स इंटू रूट ऑफ x² -1. मग इथं जर एक्सच्या ऐवजी काही वेगळी टर्म असेल तर परत इंटू या टर्मचं डेरिव्हेटिव्हने त्याला मल्टिप्लाय करायचं. कोसेक इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह जे मी इथं दिलं त्यानुसार इथं एक्स म्हणजे θ/2 आहे. म्हणजे तू कसं लिहिशील? -1 अपॉन एक्स, एक्स म्हणजे θ/2 इंटू रूट ऑफ x² म्हणजे θ/2चा स्क्वेअर -1. आणि एक्सच्या व्यतिरिक्त काही वेगळं फंक्शन असेल तर तुला माहिती आहे त्याचं परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असतं. म्हणून मी लिहिलं इंटू डी बाय डी थीटा ऑफ θ/2. मग अशा रीतीनं हा θ/2 रूट ऑफ याचा तू स्क्वेअर करशील θ² अपॉन 4 -1 जसा तसा
आणि थीटा बाय 2 विथ रिस्पेक्ट टू थीटा जर डेरिव्हेटिव्ह घेतलं तर हे होणार 1/2. थीटाचं डेरिव्हेटिव्ह 1 येईल म्हणजे 1/2. म्हणजे असं होईल dy बाय डी थीटा इज इक्वल टू 5/2 मायनस 1 अपॉन थीटा बाय 2 इंटू थीटा स्क्वेअर अपॉन 4 मायनस 1 इंटू 1/2. मग या 4ने आपण जर 1ला मल्टिप्लाय केलं आणि या संपूर्णच्या अपॉन LCM म्हणून 4 ठेवला तर काय घडेल माहिती का? हा 5 इंटू मायनस 1 दॅट इज -5. मग हा 2 आणि हा 2 छेदातला यांचा आपण जर गुणाकार केला तर तो येणार 4. हा आहे थीटा बाय 2 ॲज इट इज. रूटमध्ये थीटा स्क्वेअर मायनस या 4ने याला मल्टिप्लाय केलं म्हणजे थीटा स्क्वेअर -4 आणि या संपूर्णच्या अपॉन 4. हे 4 रूटमध्ये आहे, मग त्याचं जर स्क्वेअर रूट घेतलं आपण तर ते होणार 2 आणि मग ते स्क्वेअर रूटच्या बाहेर येईल. म्हणजे काय झालं -5 अपॉन 4 इंटू थीटा बाय 2 इंटू रूटमध्ये थीटा स्क्वेअर -4 एवढंच राहील आणि या रूटच्या बाहेर येणार 2. मग परत हा 2 छेदात आहे, हा पण 2 छेदात आहे म्हणून यांचा होणार गुणाकार. मग कसं लिहिशील -5 अपॉन 4 इंटू थीटा बाय 4 2 इंटू 2 दॅट इज 4. हा रूट थीटा स्क्वेअर -4 ॲज इट इज. मग हा अंशातला आणि छेदातला 4 जर कट केला तर इथं उरला फक्त थीटा आणि फायनल आन्सर येईल dy बाय डी थीटा इज इक्वल टू -5 अपॉन थीटा इंटू रूट ऑफ थीटा स्क्वेअर -4. एक्झाम्पल नंबर 5 बघ. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय दिलं आहे तुला? 2x साइन इनवर्स 3x. सर्वप्रथम याला तू y मान. सो लेट y इज इक्वल टू 2x इंटू साइन इनवर्स 3x. मग आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स तर म्हणू आणि युजिंग प्रॉडक्ट फॉर्म्युला. कारण इथं 2 फंक्शन आहेत. एक 2x हा पहिला फंक्शन आहे तर साइन इनवर्स 3x हा दुसरा फंक्शन आहे. अशा रीतीनं या दोघांचा इथं प्रॉडक्ट आहे म्हणून आपण प्रॉडक्ट फॉर्म्युला यूज करणार. तर वायचं डेरिव्हेटिव्ह होईल dy बाय dx इज इक्वल टू. आता प्रॉडक्ट फॉर्म्युला कसा लिहितात तुला माहिती. फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ साइन इनवर्स 3x प्लस सेकंड फंक्शन साइन इनवर्स 3x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे 2xचं डेरिव्हेटिव्ह. मग हा 2x तर ॲज इट इज. आता साइन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपण मागाशीच पाहिलं होतं. साइन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस या टर्मचा स्क्वेअर. आता ही x असेल तर x स्क्वेअर, 3x असेल तर 3xचा स्क्वेअर आणि जर x व्यतिरिक्त काही वेगळी संख्या असेल तर परत इंटू याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असतं हे विसरायचं नाही. म्हणून 2x इंटू 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस 3xचा स्क्वेअर इंटू या 3xचं डेरिव्हेटिव्ह असतं बघ 3. कारण एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 होईल. 3 इंटू 1 दॅट इज 3 प्लस साइन इनवर्स 3x ॲज इट इज. परत इथं 2xचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. 2xचं डेरिव्हेटिव्ह तो 1 असणार म्हणजे 2 इंटू 1 दॅट इज 2 राहणार. अशा रीतीनं हा 2x आणि 3 दॅट इज 6x या इथे येईल. छेदामध्ये रूट ऑफ 1 मायनस 3x स्क्वेअर म्हणजे 9x स्क्वेअर प्लस हा साइन इनवर्स 3x आहे त्याला 2ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 2 साइन इनवर्स 3x. सो दिस इज dy बाय dx. एक्झाम्पल 6. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. 2 रूट t कॉट इनवर्स t. या फंक्शनला y मानलं तर काय होईल y इज इक्वल टू 2 रूट t कॉट इनवर्स t. मग आता आपल्याला डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t म्हणायचं आहे. शिवाय या 2 टर्म आहेत. पहिली टर्म ही, दुसरी टर्म ही. म्हणजे इथं आम्हाला प्रॉडक्ट फॉर्म्युला वापरायचा आहे म्हणून आपण इथं लिहिणार dy बाय dt म्हणजे वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t. फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. मग अशा रीतीनं 2
रूट टी ॲज इट इज कॉट इनवर्स टीचं डेरिव्हेटिव्ह. तर लक्षात ठेव, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट काय असतं? 1/2 ती रूटमधली संख्या. सिमिलरली डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट इनवर्स या टर्मचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? -1/1 प्लस या टर्मचा स्क्वेअर. म्हणजे इथं टी आहे, मग टीचा स्क्वेअर. मग आपण हा 2 रूट टी ॲज इट इज टू कॉट इनवर्स टीचं डेरिव्हेटिव्ह आपण लिहू -1/1 प्लस टी स्क्वेअर प्लस हा कॉट इनवर्स टी आणि 2 ॲज इट इज आणि रूट टीचं डेरिव्हेटिव्ह 2 रूट टी. मग हा 2 कट होणार. या 2 रूट टीने याला मल्टिप्लाय केलं तर -2 रूट टी अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर प्लस कॉट इनवर्स टी अपॉन रूट ऑफ टी. सो दिस इज द फायनल आन्सर, दॅट इज dy by dt म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ गिवन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू टी इज इक्वल टू -2 रूट टी अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर प्लस कॉट इनवर्स टी अपॉन रूट टी. एक्झाम्पल नंबर 7. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स रूट ऑफ एक्स इंटू कोसेक इनवर्स 1/4x. आता या अशा टाईपमध्ये थोडंसं नीट लक्षात घ्या. हे जे तुम्हाला दिलं आहे कोसेक इनवर्स 1/4x. जर आपण हा जो अँगल आहे या अँगलचं रेसिप्रोकल घेतलं तर तुला ह्याचं पण रेसिप्रोकल घ्यावं लागेल. हे लक्षात ठेव. म्हणजे तुला हे जे फंक्शन दिलं आहे त्याला तू वाय मानायचं. सो वाय इज इक्वल टू रूट एक्स इंटू कोसेक इनवर्स 1/4x. त्यानंतर हा जो कोसेक इनवर्स 1/4x आहे तर हा जो 1/4x तू जर ह्याचं रेसिप्रोकल घेतलं तर ते होणार 4x. म्हणजे हा उलट करायचं. 4xवर 1 खाली म्हणजेच 4x. आणि जर याचं रेसिप्रोकल घेतलं तर याचंही रेसिप्रोकल व्हायला पाहिजे. आणि याचं रेसिप्रोकल असतं बघ साईन इनवर्स. म्हणून हे होईल साईन इनवर्स 4x. म्हणून मी इथे लिहिलं वी कॅन राईट कोसेक इनवर्स 1/4x ॲज साईन इनवर्स 4x. म्हणजे जेव्हा जेव्हा हे फंक्शन रेसिप्रोकलमध्ये असतं तेव्हा याचंही रेसिप्रोकल घ्या. कोसेकचं रेसिप्रोकल असतं साईन इनवर्स आणि हा 4x याचं रेसिप्रोकल. म्हणून कोसेक इनवर्स 1/4x होणार साईन इनवर्स 4x. हे लक्षात ठेव. मग आता आपण परत म्हणणार डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि युजिंग प्रॉडक्ट फॉर्म्युला. कारण इथं 2 फंक्शन आहेत ना, म्हणजे प्रॉडक्ट फॉर्म्युला. हा फर्स्ट हा सेकंड. मग dy by dx इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. तुला साईन इनवर्सचं पण डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, तुला रूटचं पण डेरिव्हेटिव्ह माहिती. म्हणून मी इथे लिहिलं हा रूट एक्स तर ॲज इट इज साईन इनवर्स 4x याचं डेरिव्हेटिव्ह होणार 1/√1 मायनस याचा स्क्वेअर म्हणजे 4xचा स्क्वेअर. आणि ही एक्स व्यतिरिक्त संख्या आहे म्हणून परत याचं डेरिव्हेटिव्ह तुला घ्यावं लागतं आणि 4xचं डेरिव्हेटिव्ह होणार फक्त 4 प्लस हा साईन इनवर्स 4x ॲज इट इज. आणि रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय फॉर्म्युला आहे 1/2 रूट एक्स. मग अशा रीतीनं आपण या 4ने जर याला मल्टिप्लाय केलं तर 4 रूट एक्स अंशात येणार. तर छेदामध्ये याचा स्क्वेअर करायचा काय होईल रूट ऑफ 1 मायनस 4xचा स्क्वेअर 16x स्क्वेअर प्लस साईन इनवर्स 4x ॲज इट इज आणि छेदामध्ये 2 रूट एक्स. अशा रीतीनं हे झालं dy by dx.
Example 8. Y is equal to cosec of 3 tan inverse x. Then find dy by dx. मग आपण इथे लिहिलं आहे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. हे वाय तुला दिलं आहे. मग वायचं डेरिव्हेटिव्ह तुला माहिती आहे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू. आता इथं आपण काय करणार माहिती का, कोसेकचं डेरिव्हेटिव्ह घेणार. कोसेकचं डेरिव्हेटिव्ह असतं बघ मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. नीट लक्षात ठेव, कोसेकचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. म्हणजे एक्सच्या जागी तुला हे लिहायचं आहे एवढं संपूर्ण. आणि फायनली ही एक्स व्यतिरिक्त वेगळी संख्या आहे म्हटल्यावर इंटू याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असतं. म्हणून सर्वप्रथम कोसेकचं डेरिव्हेटिव्ह लिहि. काय कोसेकचं डेरिव्हेटिव्ह, मायनस कोसेक एक्स, एक्सच्या जागी हे लिहायचं, इंटू कॉट ऑफ एक्स, एक्सच्या जागी हे लिहायचं, आणि मग इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म घ्यायचं असतं. हा 3 ॲज इट इज जर ठेवला तर टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपण मागाशी पाहिलं होतं 1/1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस कोसेक 3 टॅन इनवर्स एक्स इंटू कॉट 3 टॅन इनवर्स एक्स इंटू 3/1 प्लस एक्स स्क्वेअर. मग हा संपूर्ण जर गुणाकार आपण केला अंशाचा छेदात हे ठेवू तर काय होईल, मायनस 3 कोसेक 3 टॅन इनवर्स एक्स इंटू कॉट 3 टॅन इनवर्स एक्स आणि या संपूर्णच्या आपण 1 प्लस एक्स स्क्वेअर. दिस इज डी वाय बाय डी एक्स. एक्झाम्पल नंबर 9 बघ. इफ वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 देन फाइंड डी वाय बाय डी एक्स. आता ह्यामध्ये एक फंक्शन अंशात आहे, दुसरं छेदात आहे, म्हणजे अर्थात आपण डिफरन्शिएट करताना कोशंट फॉर्म्युला वापरणार. तुला वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 हे फंक्शन दिलं आहे. मग तू इथे लिहिणार डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड यूजिंग कोशंट फॉर्म्युला. मग डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डिनॉमिनेटर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ कॉस इनवर्स एक्स मायनस न्यूमरेटर कॉस इनवर्स एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ डिनॉमिनेटर दॅट इज डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. मग हा एक्स स्क्वेअर प्लस 1 ॲज इट इज राहील. कॉस इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे बघ मायनस 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, हा मायनस कॉस इनवर्स एक्स आणि एक्स स्क्वेअर प्लस 1च्या डेरिव्हेटिव्हमध्ये एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह तू घेशील 2x. 1चं म्हणजे कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 म्हणून तो लिहायची गरज नाही. आणि अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर. आता ह्या टर्मने तू याला मल्टिप्लाय करशील आणि हे एकत्रित कसं लिहिशील, मायनस एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस हा 2x याला मल्टिप्लाय केलं यानं म्हणजे रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि मग हा कॉस इनवर्स एक्स लिहिशील आणि अपॉन ही टर्म आणि ही टर्म दोन्ही छेदात लिहिशील मायनस एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस 2x रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू कॉस इनवर्स एक्स अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.